वयावरून आक्षेप घेणं चुकीचं, लहान मुलं प्रामाणिक असतात, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। 22 जानेवारीला अयोध्येत कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय। 22 तारखेला गावागावात आरती करा, पूजा करा, राज ठाकरेंचं आवाहन। कारसेवकांमुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं, झेंडे लावायला अनेक जण येतात, लढायला मात्र नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। राम मंदिर सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं जावं, त्यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी। मिलिंद देवरावरून भाजप शिवसेनेत संघर्षाची शक्यता, दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही, देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार, या सगळ्या अफवा तर मिलिंद देवरांबाबतच्या चर्चा चुकीच्या, देवरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चावर वडट्टीवार नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर शिवसेनेची ताकद वाढेल, मिलिंद देवरांसोबत अनेक माजी आमदार काम करतात, देवरा यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उदय सामंतांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेत येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा, छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीत सभा, सभेसाठी पंकजा मुंडे, प्रीतम मुंडेंना निमंत्रण। समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना बँकेची नोटीस, कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेची नोटीस। पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर ही इच्छुक, पक्षाने संधी दिल्यास नक्की लोकसभा लढवणार, धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा। गद्दारांच्या घराणेशाहीवर मोदी काही बोलले नाही, घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललेलं बरं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा ईडीचं समन्स, 18 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश।